गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय।
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. आपल्या प्रवचनमालेच्या दुसरे आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चूडामणी आणि श्लोक क्रमांक 132 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या आला होता. आत्मतत्वाचं विवेचन म्हणूया, निरूपण म्हणूया, स्पष्टीकरण म्हणूया, अभ्यास म्हणूया, आपण करतो आहोत, समजून घेतो आहोत. आणि मी मागच्याच वेळेला म्हटल्याप्रमाणे त्याच्यातला आत्म हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण अखंड नेता अभ्यास करताना सारखं मी मागच्या वेळेला जसं म्हणालो की ते ब्रह्म असं आहे, ते ब्रह्म तसं आहे, ते ब्रह्म असं आहे, तो आत्मा असा आहे, असं करता 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 कुठेतरी ते माझ्यापासून वेगळं आहे असं एक कुठेतरी संस्कार उमटायला सुरुवात होते. त्यामुळे आत्म हा शब्दच लक्षात ठेवायचा. आत्म म्हणजेच मी, माझं स्वरूपाचं वर्णन सुरू आहे. आज नसेल मला अनुभव, ठीक आहे, पण हे जे वर्णन आहे हे माझंच वर्णन आहे हे लक्षात ठेवायचं. आणि या देहाच्या संदर्भाने, या देहाच्या मर्यादेत बोलायचं झालं तर या आत्मतत्वाच्या केवळ सान्निध्यानेच सन्निधी मात्रेनं, असं आपण शिकलो 131 क्रमांकाच्या श्लोकामध्ये, सन्निधी मात्रेनं, केवळ सानिध्याने. आता हे सानिध्य कसं आहे याचाही आपण विचार करून झाला आपला की हे सानिध्य चिदाभास रूप आहे. माझ्या बुद्धीमध्ये म्हणा, माझ्या अंतःकरणामध्ये जो आत्मप्रकाश फाकलेला आहे, म्हणजेच माझी बुद्धी त्याच्या सानिध्यात आलेली आहे. याला म्हणायचं त्याच्या सानिध्याने केवळ माझा देह म्हणा, माझी इंद्रिय म्हणा, मन म्हणा, बुद्धी म्हणा इत्यादी यांची आपापल्या विषयांच्या ठिकाणी प्रवृत्ती होते. परांची खाणी व्यतृणच स्वयंभू अशी एक श्रुती आहे. ऐकली असेल आपल्या सर्वांनी की ब्रह्मदेवानी आपली सर्व इंद्रिय बहिर्मुख करून ठेवली आहेत असा त्याचा अर्थ आहे. तो अर्थ आत्ता आपल्याला नाही घ्यायचा आहे. त्याचा एवढाच आपल्याला आशय घ्यायचा आहे की दिस इज बाय डिझाईन. हे ईश्वराने असं बनवलेलंच आहे की हे जेव्हा त्याच्या सानिध्यात येईल तेव्हा ते अंतःकरण, त्याच्यावर जे काही आपण मागच्याला विचार केला होता, 3 गुणांचे रंग आहेत, त्या रंगाप्रमाणे ते अंतःकरण या देहाच्या आधाराने आणि इंद्रियांच्या माध्यमातून परांची खाणी यातूनच स्वयंभू बाहेर आपापल्या विषयांच्या ठिकाणी जाणार, प्रवृत्त होणार. इट इज बाय डिझाईन. पण हे सर्व जरी असलं तरी आत्मा किंवा आत्मतत्व, ब्रह्मतत्व हे अकर्ता आहे. तोही विचार आपण केला. उजळणीच बघतो आपण थोडक्यात एक पटकन 2-3 मिनिटात की आत्मा अकर्ता आहे. हे सगळं जरी खरं असलं, त्याच्या सान्निध्याने या गोष्टी घडत असल्या तरी तो स्वतः काही करत नाही. सूर्याप्रमाणे सारखा ते एक दृष्टांत डोळ्यासमोर ठेवायचा. सूर्य काहीही करत नाही, तो सर्व जगाला सारखा प्रकाशित करतो. तो स्वतः अकर्ता आहे. या दृष्टीने आत्मा अकर्ता आहे, तो निष्कर्म आहे.
तो काही करत नाही आणि त्याच्या केवळ असण्याने ही जी इंद्रिय, पुन्हा इंद्रिय सारखं सांगावं लागतं आपलं, ते लक्षात राहत नाही की इंद्रियाचा अर्थ डोळा, कान, नाक नव्हे. ह्याला गोलक असं म्हणतात. जी स्थूल इंद्रिय आपल्याला डोळ्यांनी दिसतात, माझी इंद्रिय आरशात पाहून दिसतात, इतरांची मला दिसतात. ते जे दिसणं आहे, जी इंद्रिय गोचर आहे, आता तो शब्द वापरूया. त्याला गोलक म्हणतात. नेत्र संस्कृत शब्द आहे डोळ्यांना उदाहरणार्थ. ते गोलक आहे. त्याच्यामध्ये चक्षु नावाचं इंद्रिय आहे, ते सूक्ष्म असेल. नासिका, नाक. त्याच्यामध्ये घ्राण नावाचं इंद्रिय, नासिका आहे त्याचं गोलक आहे. राहण्याचं घर, गोलक म्हणजे राहण्याचं ठिकाण, स्थान, घर म्हणूया आपण. त्यामुळे आपण जे आता बोलतो होतो, आपण सूक्ष्म इंद्रियांबद्दल बोलतो की त्याच्या केवळ असण्याने सूक्ष्म इंद्रिय. इतकंच नव्हे तर अहंकार. अहंकाराला थोडंसं वेगळं काढण्याचा उद्देश आहे, कारण अहंकार विचार केला तर एक वृत्तीच आहे. अहमवृत्ती आपल्याला माहिती आहे, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती, अशा 4 वृत्ती असतात. 4 पदर असतात आपल्या अंतःकरणाचे. तो विचार आता नको करायला, कारण उजळणीचा भाग आहे म्हणून. पण अहमवृत्ती म्हणजे ही सूक्ष्म इंद्रिय, आणि जो अहंकार मला स्वतःला जाणवतो, कारण अहम अहम कारयति इति अहंकारः अशी त्याची व्याख्याच आहे. भेसळयुक्त का होईना पण मला तो जाणवतो. तो जाणवतो, ती पण एक वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीला सुद्धा पुन्हा एकदा सन्निध चिदाभासाच्या रूपाने कोण प्रकाशित करतो? किंवा यच्च यावत दृश्य पदार्थांना कोण प्रकाशित करतो? तर तो आत्माच प्रकाशित करतो. आणि त्यांनी प्रकाशित केल्यामुळे यांचं प्रकाशन होतं, म्हणजेच ते आपल्या अनुभवाचा विषय होतात. काय बाहेरचं जग अनुभवाचा विषय होतं हे समजणं सोपं आहे. आपण इथे जो भर देतो आहोत, तो आत ज्या घडणाऱ्या घडामोडी आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आहोत. आता एक संकल्प उठला माझ्या मनामध्ये, समजा अंतःकरणात संकल्प उठला. तर संकल्प विकल्पात्मक वृत्ती सा मनः, व्याख्या आहे मनाची. आता संकल्प उठणं आणि तो मला कळणं, सगळ्यात महत्वाचं. आपला विषय तो सुरू आहे. तो मला कळतो की नाही? नाहीतर त्या संकल्प उठला असं म्हणताच कसं आलं असतं? ते विकल्प त्याला निर्माण होतात, ते मला कळतात की नाही? कळतात. माझी बुद्धी त्याच्यावर साधक-बाधक विचार करते. कळतं का नाही? कळतं. मग ह्या ज्या वृत्ती आहेत सगळ्या, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, हे मला कळतात, म्हणजे माझ्या अनुभवाचा विषय होतात, म्हणजे त्या शास्त्राच्या भाषेत प्रकाशित होतात. आणि त्यांना प्रकाशित करणारा हा, आता पुन्हा ही बोलण्याची भाषा, तो प्रकाशित करत नाही, त्या प्रकाशित होतात. कारण हा काहीच करत नाही, आपण आत्ताच बोललो. अकर्ता आहे. सन्निध मात्रेण आहे. केवळ सन्निध आहे, त्याच्या असण्याने या गोष्टी होतात. आता हे जे आत्मतत्वाचं सान्निध्य आहे, त्यामुळे तो आत्मा विकारी ठरत नाही. मी जसं म्हणालो, तो करता नाही. कारण जो कर्ता असतो त्याच्या ठिकाणी मग आलेच मग. कारण कर्ता तोच असतो जो करतो, बरोबर? कर्म करतो. कर्म करतो म्हटल्यानंतर तिथे काही शक्तींचा समावेश होतो. इच्छाशक्ती पाहिजे. कर्म करण्याची इच्छाच नसेल तर कर्म कशाला करेल कोणी? एक काही शारीरिक शक्ती पाहिजे, त्याच्यानंतर बौद्धिक शक्ती पाहिजे, वगैरे, वगैरे. आपला आत्ताचा विषय एवढंच सुरू आहे. हे विकार आहेत आणि ते त्याच्या ठिकाणी नाहीत. कारण वृत्ती हीच, वृत्तीलाच विकार म्हणतात. तो तर निर्विकार आहे. त्यामुळे आत्मतत्वाचं सान्निध्य आहे, पण त्याच्या सान्निध्याने या सगळ्या गोष्टी होतात, पण त्यांनी तो विकारी ठरत नाही. आत्मतत्व हे तसंच असंग, मुद्दाम तो शब्द मी इथे आणतोय, असंग. कारण म्हटलं तर सान्निध्य म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात कुठला शब्द येतो? संग.
सान्निध्य म्हणजे संग. पण असं असूनही तो असंग आणि निर्विकार राहतो, हे सांगणारा पुढचा श्लोक म्हणजे आपला आजच्या अभ्यासाचा श्लोक 133 क्रमांकाचा आपल्यासमोर येतोय. तो मी वाचतो पहिले. 133 श्लोक क्रमांक. एषोऽन्तरात्मा पुरुषः पुराणो निरन्तराखण्डसुखानुभूतिः सदैकरूपः प्रतिबोधमात्रो येनेषिता वागसवश्चरन्ति. असा तो श्लोक. एषोऽन्तरात्मा पुरुषः पुराणो निरन्तराखण्ड सुखानुभूतिः सदैकरूपः प्रतिबोधमात्रो येनेषिता वागसवश वागसवश्चरन्ति. पदच्छेद त्याचा दिला आहे. एषोंतरात्माचा आहे एषः अंतरात्मा, पुरुषः पुराणः निरंतराखंड सुखानुभूति सदा एकरूपः प्रतिबोधमात्रः येन इशिताः वाग असवः चरन्ति. असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ त्यांनी दिलाय की ज्याकडून ज्याकडून म्हणजे येणं, ज्याकडून प्रेरित होऊन ज्याच्या प्रेरणेनेच, इशिताहाचा अर्थ दिलेला आहे. वाघ म्हणजे वाघादी म्हणजे कर्मेंद्रिय आता, आणि प्राण असवह म्हणजे प्राण, हे वागतात म्हणजे काय, नियमाने वागतात. चरंती याचा अर्थ त्यांना जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं उल्लंघन ते करत नाहीत. मग अशी आपण तो नियम पाहिला. कोणता तो, कोणता नियम कोणी घालून दिला? आपल्याला कोणी निर्माण केलं? ब्रह्मदेवाने. त्यामुळे नियम त्यांनी घालून दिलेला आहे. कोणता? तोच मगाशी आपण जो बघितला, परांची खाणी व्यतृण स्वयंभू वगैरे. त्यामुळे त्याप्रमाणे ते वागतात. आणि एषः म्हटलं इथे, आणि हा सर्व वृत्तींच्या ठाई व्यक्त असलेला केवल चेतनात्मा, प्रतिबोध मात्र म्हणून त्याला केवल चेतनात्मा, सर्व काळ म्हणजे सदा एक रस स्वभावाने असणारा एकरूप आणि निरंतर भेदरहित व अखंड संबंध शून्य सुखानुभव रूप. हा एक मोठा शब्द आला इथे, निरंतराखंड सुखानुभूती, त्याचा अर्थ तो आहे. त्याच्यानंतर पुराण, पुराण याचा अर्थ जुनाट सनातन, आणि अंतरात्मा सर्वांच्या आत असणारा आत्मा. अंतरात्मा जो शब्द इथे आलेला आहे, एषः अंतरात्मा, हा पुरुष कसा आहे, पूर्ण चेतन रूप आहे, असा त्याचा शब्दार्थ. आता आत्मा पूर्ण चेतन रूप असल्यामुळे त्याला जडाचा अनुभव होऊन तो सविशेष होत नाही, हे ह्यात सिद्ध झाले. असं थोडक्यात पुढे त्यांनी एका वाक्यात त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. छान श्लोक आहे की त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि असं असं हे आत्मतत्व आहे, असं असं हे ब्रह्मतत्व आहे. आणि आपण जी सुरुवात केली की त्याचं सान्निध्य जरी असलं, इथे शब्द नाही आहे पण आपण तो शब्द इथे आणू शकतो, संग. आपण सान्निध्याचा अर्थ संग, त्यामुळे त्याला जरी अंतःकरणाचा संग असला तरी त्याला, म्हणजे अंतःकरणाला त्याचा संग असं म्हणूया, त्याला कोणाचा संग नसतो, म्हणूनच तो असंग ठरतो. तर तो असंग राहू शकला नसता. आता या अर्थाची, या श्लोकाची अर्थ सांगताना जी सुरुवात त्यांनी केली आहे की ज्याच्याकडून प्रेरित होऊन किंवा ज्याच्या प्रेरणेने. आता प्रेरित हा शब्द तर आपण गेले 2-3 श्लोक पाहतोच आहोत, कारण ही इंद्रिय, मनोबुद्धी वगैरे त्याच्याच, त्याच्यामुळे प्रेरित होऊन, त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन, असे अर्थ आपण पाहिले आहे. इथे ईशिताहा असा शब्द आलेला आहे, ईशिताहा. ते ईशावास्य उपनिषद आहे, ऐकलं असेल आपण सर्व. त्याचं नावच ईशावास्य उपनिषद आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की
इशिता परमेश्वर परमात्मा सर्वस्य. म्हणजे काय? तो जो परमात्मा आहे, तो जो परमेश्वर आहे, तो सर्वांचं ईशन करतो. आता एकच फरक आहे, तिथे शाळेतला श आहे, इथे पोटफोड्या श वापरलेला आहे. त्या दोनमध्ये काही फरक असेल तर मला कल्पना नाही. पण अर्थ मात्र एकच आहे, की सर्वांचं ईशनं याचा अर्थ शासन किंवा नियमन. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शिकायचं ते आहे. असं करणारा जो आहे, हा परमेश्वर आणि परमात्मा आहे. त्या ईशावास्य उपनिषदाची सुरुवातच ओम ईशा वास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत अशी आहे. ओम ईशा वास्यमिदं म्हणजे सही सर्वभिष्टे सर्व जंतूनात्मा सर्व जंतू नमात्मा सन प्रत्यगात्मय असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे हा जो परमेश्वर आहे, हा जो ईश्वर आहे, हा जो परमात्मा आहे, तोच सर्व जीवांचा आत्मा होऊन आपण काय बोलतोय, या देहाच्या संदर्भाने आपल्या स्वतःच्या आत्मा एकच आहे, कारण आत्मा म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे आत्मा आपण पाहतोय, सारखं सातत्याने पाहतोय. पण या देहाच्या संदर्भाने असं बोलणं संभवतं, की तोच परमात्मा जो एकच आहे, तो कसा आहे त्याचं वर्णनच आजच्या आपल्या अभ्यासाचा विषय आहे. पण तो सर्व जीवांचा आत्मा होऊन म्हणजे आपल्या अंतर्यामी रूपाने काय करतो तो? इथे काय शब्द आलेला आहे आपल्या श्लोकामध्ये 133 एषः अंतरात्मा. अंतर्यामी रूपाने तो काय करतो? तो सर्वांचं ईशन करतो. ईशिताः. ईशन करतो म्हणजे पुन्हा एकदा नियमन करतो. आता सारखं इकडे म्हणायचं अकर्ता आणि इकडे करतो, अशी जी भाषा येते, त्याचं थोडंसं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, की हे थोडंसं असं वाटतं, की या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणं चाललंय. आता तसं नाहीये. हे आपल्याला जितक्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो, तितक्या पद्धतीने समजावणं चाललंय. आता जेव्हा तो नियमन करतो, अशी भाषा जेव्हा येते, जेव्हा तो अ, काय म्हणूया शासन करतो, नियमन करतो, अशी जी भाषा येते, तेव्हा जे कर्तेपणा आपण कर्तेपणाच्या ज्या भाषेत बोलतो, तेव्हा तिथे परमेश्वर असा शब्द वापरला जातो, जो मी आत्ता वापरला. आणि या अर्थाने ते तटस्थ लक्षण आहे. कारण नियम्य आणि नियामक अजून एक शब्द आहे. अच्छा. हा जो एक संबंध आहे, की मी नियम्य आहे आणि तो नियामक आहे. त्याचा अर्थ काय आहे, की नियम्य, नियामक संबंध सिद्ध होण्यासाठी कमीत कमी दोघं तर पाहिजे. अनेक असतील तर काही प्रश्नच नाही. पण कमीत कमी दोघं पाहिजे. म्हणजे तिथे जगताच्या संदर्भाने हे स्पष्टीकरण सुरू आहे आणि म्हणून तिथे मायेचा संदर्भ आहे. मायासहित ज्याला दुसरा अजून एक शब्द आपण ऐकला असेलच नक्की, ज्याला सगुण ब्रह्म असं म्हणतात. ह्या दृष्टीने हे वर्णन सुरू आहे, म्हणून त्याला परमेश्वर म्हणतात आणि म्हणून त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. त्यामुळे काहीही गोंधळ उडण्याची गरज नाही मनामध्ये. जर कोणाच्या मनात असा प्रश्न आला असेल, की इकडे अकर्ता म्हणायचं आणि इकडे म्हणायचं तो नियमन करतो, तो शासन करतो. पण इशिताहा हे जे हा शब्द जो आपल्या या 133 क्रमांकाच्या श्लोकात आला आहे, आपल्या अभ्यासाच्या श्लोकामध्ये मात्र स्वरूप लक्षणाचं वर्णन म्हणून आलेलं आहे. त्यामुळे तो नियमन करतो असं म्हटलं तरी बिघडत नाही आणि केवळ त्याच्या सानिध्याने हे नियमन होतं म्हटलं तरी बिघडत नाही. थोडीशी भाषा बदलून घ्यायची म्हणजे त्याचंच रूपांतर आपल्या स्वरूप लक्षणात करून घेता येतं. आणि म्हणून या श्लोकाच्या संदर्भामध्ये 133 क्रमांकाच्या ही जी कर्मेंद्रियाचा जे जो उल्लेख केलाय वाक, आता त्यांनी एक याला उपलक्षण म्हणतात. 5 कर्मेंद्रिय आपल्याला माहिती आहे. ज्ञानेंद्रियांचा विचार करून झाला आता. ह्या श्लोकामध्ये काय विषय आहे, तर कर्मेंद्रिय आणि प्राणांचा त्यांनी एक उल्लेख केलेला आहे. हे काय म्हणूया, पूर्णता आणण्यासाठी विषयाला. कारण ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, अंतःकरण वगैरे, वगैरे, देह हे सगळं त्याच्या प्रेरणेने काम करत असेल, तर कर्मेंद्रिय आणि प्राणही करतात. खरं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तरी पण विषयाच्या पूर्णतेसाठी
एका कर्मेंद्रियाचा इथे उल्लेख केला, वाक. आपण उरलेले 4 समजून घ्यायची उपलक्षणं लक्षात गृहीत धरून. प्राण हे सर्व त्याच्या प्रेरणेने नियमित वागतात. आता पहा भाषा कशी बदलली पुन्हा थोडीशी मी जसं म्हणालो. इशिताः या शब्दाचं या संदर्भात विचार करताना, स्वरूप लक्षण म्हणून विचार करताना, तो त्यांना नियमाने वागवतो असं नाही म्हणत आहे. त्याच्या प्रेरणेने हे नियमित वागतात, असं म्हटलेलं आहे. कुठे मनात गोंधळ राहू नये, स्पष्टता असावी म्हणून थोडंसं स्पष्टीकरण, बाकी काही नाही. समजायला थोडंसं कठीण झालं असेल? एक दृष्टांत की समजा आपण सूर्याच्या दृष्टीने विचार केला. हं. तर एका मर्यादित संबंधामध्ये संदर्भात विचार केला तर सूर्य काहीही करत नाही. पण पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, आपल्याला माहिती आहे. सूर्याच्या दृष्टीने जर विचार केला, बरोबर? सूर्याच्या बाजूने जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसेल, की पृथ्वी नावाचा एक ग्रह अर्थातच तो स्वतःभोवती पण फिरतोय आणि सूर्याच्या भोवती फिरतोय. पण आपल्याला तो अनुभव नसल्यामुळे आपला अनुभव काय सांगतो? पृथ्वीच्या दृष्टीने विचार केला तर, कारण आपल्याला अनुभव रोजचा कुठला आहे? पृथ्वीवर राहण्याचा अनुभव आहे आपल्याला. आपल्या दृष्टीने काय आहे? सूर्य रोज पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. सूर्याच्या दृष्टीने स्वरूप लक्षण, पृथ्वीच्या दृष्टीने तटस्थ लक्षण. आता आलं असेल लक्षात. एक दृष्टांत देऊन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, की इथे जी भाषा संभवते, की सूर्य उगवतो म्हणजे जणू काही सूर्य काहीतरी करतो. तो पश्चिमेला मावळतो म्हणजे जणू काहीतरी तो करतो. तो माध्यान्ही डोक्यावर येतो म्हणजे तो जणू काहीतरी करतो. ही भाषा पृथ्वीच्या दृष्टीने संभवते. सूर्याच्या दृष्टीने तो काहीही करत नाही. हे सगळे पृथ्वीचे उद्योग सुरू आहेत. हे जसं असावं तशी ही भाषा. आता आत्मदृष्टीने ही जी आपण काय म्हणूया स्वरूप लक्षणाची जी एक भाषा सुरू आहे ती सुरू ठेवूया 133 क्रमांकाचा श्लोक समजून घेताना. आणि त्यामुळे आत्मदृष्टीने किंवा ब्रह्मदृष्टीने हा अंतरात्मा कसा आहे, त्याचं वर्णन आपल्यासमोर आहे. एषः अंतरात्मा पुरुषः. पहिला शब्द आला आहे पुरुष. पुन्हा आपल्याला व्यवहारातले कुठलेही शब्द आपण ऐकले आणि ते स्वाभाविकही आहे, की आपल्याला व्यवहारातले अर्थ सर्वप्रथम पहिले डोक्यात येतात. आणि पुरुष शब्द खूप वेळा येतो पारमार्थिक वाङ्मयामध्ये. भगवद्गीतेतही अनेक वेळा आलेला आहे, वेदांमध्ये आलेला आहे, सगळ्याच ठिकाणी. इथे पुरुष याचा अर्थ पुरुष किंवा स्त्री हा जो व्यवहारातला अर्थ आहे, त्याचा अजिबात इथे काहीही संबंध नाही. पुरुष याचा अर्थ चेतन रूप असा होतो. चेतन रूप. पुरुषाचे अनेक अर्थ आहेत बाय द वे. 2-3 अर्थ आहेत त्याचे. पण या संदर्भामध्ये पुरुष याचा अर्थ चेतन रूप असा होतो. 129 क्रमांकाच्या श्लोकामध्ये यः चेतयति बुद्ध्यादी असं आपण शिकलो. आता पुन्हा सारखं ते मी म्हटलं प्रत्येकाला स्पष्टीकरण मी देणार नाही. पण आता पुन्हा एकदा आला म्हणून उल्लेख करूनच टाकतो. तो चेतना देतो असंही म्हणता येतं आणि हे चेतना घेतात असंही म्हणता येतं. फरक पडत नाही. कारण त्याच्या केवळ सन्निधी मात्रेने एकदा शब्द वापरल्यानंतर सारखं हे बोलण्याची गरज नाही. तर हे एकदा पुन्हा एकदा सांगून टाकलं. त्यामुळे तो चेतन रूप आहे. यः चेतयति बुद्ध्यादी. बुद्ध्यादी, बुद्धी म्हणा, मन म्हणा, अंतःकरण म्हणा, सर्व त्याच्याकडनं चेतना घेतात. म्हणजे तो चेतन रूप आहे. चैतन्य, पुरुष याचा अर्थ चैतन्य असा होतो. पुढे त्याचं वर्णन आहे पुराण. पुराण पुन्हा पुराण म्हटलं की आपल्याला सगळे भागवत पुराण. पुराण याचा अर्थ जुनाट. हाही शब्द खरं आता अर्थ आहे त्याचा म्हणून तो सांगावा लागतो. पण जुनाट म्हटलं की जे काही आपल्या डोळ्यासमोर येतं, काय, काय म्हणूया त्याला? माझं घरातलं साम्राज्य. छान शब्द आहे. साम्राज्य म्हटलं की जरा बरं वाटतं. पण थोडक्यामध्ये ज्या अनंत गोष्टी मी घरामध्ये साठवण करून ठेवलेली असते. वर्षानुवर्ष ज्या धूळ खात पडलेल्या असतात. आपापल्या घरामध्ये जी काही ठिकाणं असतील धूळ बसण्याची. भारतातली वेगळी असतात, थोडी अमेरिकेतली वेगळी असतात. पण हा जो काही पसारा मी घालून ठेवलेला असतो
की ज्यातल्या अनेक गोष्टी खरं विचार केलाय तर वर्षानुवर्ष मी वापरतही नाही, इतकं की त्या विस्मृतीत जातात. म्हणजे जणू काही त्या असल्या काय आणि नसल्या काय तरी फरक पडत नाही. तरीही मी त्या जपून ठेवतो, ज्याला संसार असं म्हणतात. हे सगळं वर्णन का केलं? त्याचा इथे काही संबंध नाहीये. आपल्या मनात कोणता विचार येतो जुनाट म्हटल्यावर, ते सांगण्यासाठी हे वर्णन केलं. असा त्या जुनाटचा अर्थ नाही. जुनाट याचा अर्थ सनातन. सनातन. सनातन याचा अर्थ जे कधी नाही असं होतच नाही. अनादी. अजून एक शब्द त्याला हवा असेल तर अनादी. सदैव सौम्य इदमग्र आसीत. नेहमीची श्रुती. हे जग नव्हतं. सांगतं ना आपल्याला विज्ञान किती कोट्यावधी वर्षांपूर्वी हे जग नव्हतं, तरी ते आहे. हे जग आहे, तरी ते आहे. हे जग नसेल, तरी ते आहे. भाषा परमपूज्य काका म्हणतात तशी बदललेली लक्षात आली असेल. आहे, आहे आणि आहे. त्याला कालातीत म्हणतात. त्याला काळाची भाषा लागू नाही शकत, की ते होतं, आहे, असेल अशी भाषा नाही. आहे, आहे, आहे. आपल्याला सगळ्यांना छान माहिती आहे, प्रवचन ऐकलेत आपण. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराज त्रिवार म्हणतात आहे. कालातीत आहे म्हणून तर सनातन आहे. कालाने बद्ध असतं तर सनातन कसं म्हटलं असतं? आणि या पुराण शब्दाचा अजून एक छान पैलू आहे, ज्याला नित्य नूतन असं म्हणतात. पहा किती गोष्टी पुराण म्हटल्यावर आपल्या डोक्यात काय येतं आणि काय अपेक्षित असतं परमार्थामध्ये. पुराण म्हटल्यानंतर सनातन. ते नाही असं कधीच नाही. आणि ते नाही असं कधी नाही हे तर आहे म्हणजेच ते अनादी आहे, पण ते नित्य नूतन आहे. आमच्या व्यवहारातल्या गोष्टी जुन्या होतात. त्यालाच आपण जुनाट शब्द वापरतो व्यवहारात. ठीक आहे. व्यवहार व्यवहारासारखा चालतो. पण ही जी वस्तू आहे ही नित्य नूतन आहे. हा त्या पुराणाचा अर्थ आहे. आणि म्हणूनच ब्रह्मरूप श्रीरामांचं वर्णन करताना श्रीराम रक्षा स्तोत्र काय म्हणतं? वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा. आहे की नाही? आपलं सर्वांना रामरक्षा पाठ आहे. पण अशा श्लोकांकडे आपलं लक्ष नसतं. म्हणून वेदांत वेद्य. परमपूज्य काका आठवण करून द्या, सुंदरकांडामध्ये तर वेदांतैक वेद्य असं म्हटलेलं आहे, की केवळ वेदांतानीच जो जाणला जातो. आणि स्वाभाविक आहे, की अरे हे जग निर्माण होण्याच्या आधीपासून जे तत्व आहे, जे सगळं वर्णन आता आपण त्याचं ऐकणारच आहोत, असं असं ते तत्व आहे, जे इंद्रिय गोचर आहे, ज्याच्या अधिष्ठानावर इंद्रिय कार्य करतात. जसं गर्भाशयातल्या मुलाला आईचं ज्ञान होणं शक्य नाहीये, तसं या इंद्रियांना ज्याचं ज्ञान होणं शक्य नाही, म्हणून तो इंद्रिय गोचर नाही. तो आम्हाला कळेल कसा? तो केवळ वेदांत वेद्य. वेदांतांनी सांगितला म्हणूनच निदान त्याचं शाब्दिक ज्ञान आम्हाला होऊ शकतं. म्हणून वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः असा तो उत्तम इथे सुद्धा पुरुष शब्द आलेला आहे पहा. कारण भगवद्गीतेत आपल्याला माहिती आहे अक्षर पुरुष, अक्षर पुरुष. म्हणून मी म्हणालो, की पुरुष शब्दाचे बाकीचे पण अर्थ आहेत. पण इथे चैतन्य, चेतनात्मा असाच त्याचा अर्थ आहे. पुरुष याचा अर्थ चेतन, चैतन्य. भगवद्गीतेत सुद्धा अनेक ठिकाणी मी जसं म्हणालो हा शब्द येऊन गेला. अनेक ठिकाणी आणि असंच वर्णन आहे भगवद्गीतेत, की उदाहरणार्थ परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. 8वा अध्याय सांगतो आपल्याला. काय सांगतो? परमं पुरुषम दिव्यम. तिथेही हाच अर्थ आहे पुन्हा पुरुष शब्दाचा. याती पार्थानुचिंतयन किंवा त्याचाच पुढचा श्लोक आहे. कविं पुराण मनुषासितार मनोरणीयान् समनुस्मरेद्यः. कविं पुराण. आता इथे कवी जाऊ दे विषय नाही आपला, पण कवी शब्दाचे जसे अनेक अर्थ आहेत. आपल्याला कवी शब्दाचा एकच अर्थ माहिती असतो, कविता करणारा साध्या भाषेत. कवी याचा अर्थ सर्वज्ञ. आणि कवी असा
दुसरा एक अर्थ आहे त्याला विद्वान असं म्हणतात. पण परमेश्वराच्या बाबतीत जेव्हा कवी शब्द वापरला जातो, तेव्हा त्याला विद्वान म्हणून भागत नाही, सर्वज्ञ. आणि पुराण, मला आपला कवी शब्दावर बोलायचं नाही, आपल्याला पुराण, इथे सुद्धा पुराण शब्द आहे, पुराणम. आणि पुढे अजून छान शब्द आहे, अनुशासितारम. अनुशासितारम. आणि या आपल्या पुन्हा 133 क्रमांकामध्ये, त्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये अंतरात्मा जो शब्द आहे किंवा ईशिताहा, याचा आपण एक भरपूर विचार केला आता. त्याच्यामध्ये शासन करणारं, नियमन करणारा, हे जे सगळे अर्थ अपेक्षित आहे, तोच अर्थ अनुशासितारम मध्ये आहे. सर्वस्य जगत प्रशासितारम, असं आचार्य त्याचं अर्थ सांगतात आपल्याला, की जगताचा नियामक, प्रशासक, की ज्याच्या केवळ सन्निधी मात्रेनं हे जग, असं म्हणतात ना ते, सूर्य त्याच्या भीतीने प्रकाशित होतो. आता हे काव्यात्मक वर्णन आहे. भीतीने म्हणजे काय? त्याच्याच अधिष्ठानावर निर्माण झालेलं आहे जग, गृहीत धरून हे सगळं बोलणं चाललेलं आहे अर्थातच. हे जे सगळे नियम आहे, एक नियमबद्धता आहे. कुठलाही ग्रह त्याची जागा सोडत नाही, आपापल्या बरोबर कक्षेमध्ये फिरत राहतात. हे जे गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे, या सगळ्या ग्रहांनी ताऱ्याच्या भोवती फिरावं, या सगळ्यांनी आपापल्या त्या गॅलेक्सीच्या मध्ये असलेल्या ब्लॅक होलच्या भोवती फिरावं, हे सगळं जे आज आपल्याला विज्ञान सांगताय, हे कोणी केलं हो? केला का आपण कधी विचार? मी केलं का ते? मी केलं असतं तर केवढे गोंधळ उडाले असते. हे कोणी केलं? असं नियमात बद्ध त्यांना कोणी केलं? ही जी एक प्रक्रिया आहे पंचमहाभूतांमधनं जे निर्माण होण्याची, पहिले आकाश, मग वायू, आज साधारण तेच विज्ञानाची पण प्रक्रिया तीच आहे. बिलियन्स ऑफ लाईट इयर्स पसरलेला गॅस, त्यात ते नेब्युलाज, देन स्टार्स गेट फॉर्म अँड ऑल दॅट, सिमिलर प्रोसेस. पण ही अशी अशी प्रक्रिया घडावी, दोन काय केमिकल द्रव्य, ती रासायनिक द्रव्य एकत्र येऊन त्यातनं काहीतरी निर्माण व्हावं, हे कोणी केलं? ह्याला म्हणायचं त्यांच्या भीतीनी, काव्यात्मक वर्णन. हे सगळं जग त्यांच्या त्यांच्या नियमाप्रमाणे चालतं, नियम उल्लंघत नाही. जगताचा तो काय आहे? नियामक आहे, प्रशासक आहे. पुढे एक मोठा शब्द आला आपल्या श्लोकामध्ये, निरंतराखंड सुखानुभूती. अखंड आहे. अखंड म्हणजे काय? खंड नसलेलं. नेहमीचं उदाहरण, तैल धारावत. तेलाची धार कशी पडते? अखंड पडते. पाण्यासारखी पडत नाही. पाण्याची धार जशी तुटक तुटक पडते, तशी नाही पडत. अखंड. अखंडचा अजून एक महत्वाचा काय म्हणूया पैलू हा आहे, की भेदरहित आहे तो. मला हा शब्द खूप आवडतो. कशाचं? ब्रह्मतत्वाचं वर्णन जे आपण आता ऐकतो आहे, आत्म्याचं वर्णन ऐकतो आहे, तर अखंडैकर असं म्हणतात त्याला. त्याच्या आधी एक मोठी काय म्हणूया बिरुदावली असते कोणती, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित. फार सुंदर आहे, म्हणून मला ते वर्णन आवडतं. कारण इथे नाहीये उल्लेख, पण किंवा येऊन गेलाय त्याचा उल्लेख, पण हे तत्व किती सूक्ष्म आहे, किंवा सूक्ष्मतेची परमावधी म्हणजे काय? कारण त्याला मगाशी मी जो भगवद्गीतेचा श्लोक सांगितला, त्याच्यात काय आलेलं आहे? पार्थन अचिंतयन. त्याचं चिंतन करता येत नाही. मानवाची बुद्धी, असं कुठेतरी वर्णन आहे, फाटून जाते. बुद्धी फाटून जाते असं वर्णन आहे त्याचं, जेव्हा आपण वेध घ्यायला लागतो. अचिंतयन म्हटलेलं आहे त्याचा. त्यामुळे सूक्ष्मतम म्हणजे सूक्ष्मतेची परमावधी जर थोडीफार बुद्धीच्या पातळीवर समजून घ्यायची असेल, तर अखंडईकर असा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणून मला तो खूप आवडतो. याचं कारण असं आहे, की त्याच्यात विजातीय भेद नाही आणि स्वजातीय भेद नाही, समजणं सोपं आहे. कारण तिथे द्वैतच नाहीये, दुसरं कोणी नाहीच आहे. त्यामुळे विजातीयचा तर विषयच नाहीये, स्वजातीयचाही विशेष नाही, संबंध नाहीये, विषय नाहीये. पण स्वगत, स्वगत म्हणजे मी जसं मागच्याला बोललो होतो, की अणूच्या सुद्धा आतमध्ये शिरून आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स बद्दल जर बोललो, तर ते जसे त्या शेवटी त्या अणूचे अवयवच ठरतात,
असा एकही अवयव नसलेला, म्हणून निरवयव, म्हणून अखंड, म्हणून अखंडैक रस, म्हणून स्वगत भेद नसलेला. इतकं सगळं त्याच्यामध्ये तो आशय सामावलेला आहे. आणि म्हणून अखंडैक रस, म्हणून एकच, आणि म्हणून एकमेव द्वितीय वायद, म्हणून एकमेव द्वितीय, म्हणून तिथे द्वैत संभवतच नाही. आणि निरंतर, इथे निरंतर शब्द आला, निरंतर, अखंड, सतत. थोडासा सतत आणि निरंतर मध्ये फरक आहे, पण तो बारकावा सोडून देऊया आपण. पण अमर्याद त्याचा अर्थ आहे अमर्याद, निरंतर, भेदरहित आहे, अखंड आहे. आणि असा तो स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असल्यामुळे आपला जो मुख्य विषय सुरू होता, संबंध शून्य आहे, म्हणजेच असंग आहे. जरी सन्निधी मात्रेण असला, मी जसं म्हणालो, तो असंगच आहे. तो असंगच आहे तो. आणि तो असंग आहे म्हणून तो निर्विकार आहे. काय असं आपल्याला माहिती आहे, असंग शब्द, कारण आपण सन्निध म्हणतो आहे आणि इकडे असंग म्हणतोय. थोडस विचार करू त्याचा. सगळ्यांना माहिती असेलच, सगळेजण अभ्यासूच आहेत, पण ज्यांना नसेल माहिती त्यांच्या उपयोगासाठी म्हणून, की संबंधाचे शास्त्रांनी प्रकार सांगितलेले. कसा शास्त्र छान विचार करतं का, मांडणी कशी असते शास्त्राची, की दोन गोष्टींचे संबंध किती प्रकारचे असू शकतात ते सांगताना शास्त्र पहिले संयोग संबंध आपल्याला सांगतं. कदाचित झाला असेल अभ्यास, पुन्हा एकदा करूया. की दोन सावयव पदार्थांचा काही काळ टिकणारा जो एक संबंध असतो. आता याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. पहिली गोष्ट, तर संबंध म्हटल्यानंतर दोन पदार्थ पाहिजे. दुसरी गोष्ट, ते सावयव पाहिजे, तर त्यांना संबंध येणं शक्य आहे. या प्रकारचा, ज्याला आपण आता संयोग संबंध म्हणतोय. आणि तो काही काळ टिकणारा असतो. उदाहरणार्थ, एखादा पक्षी उडत आला आणि फांदीवर बसला. आता त्या पक्षाचा आणि त्या फांदीचा जो संबंध, त्यांना म्हणायचं संयोग संबंध. किंवा एखादी चिमणी आली आणि दगडावर बसली. त्या चिमणीचा आणि त्या दगडाचा जो संबंध, कारण दोन दोन पदार्थ आहेत, दोन्ही सावयव आहेत, पण फार कमी काळ टिकणारा त्यांचा संबंध आहे. याला म्हणायचं संयोग संबंध. पुढचा एक समवाय संबंध सांगतं शास्त्र आपल्याला, की पुन्हा दोन सावयव पदार्थांचा जो अखंड संबंध असतो. पुन्हा दोन आहेत, सावयव आहेत, पण अखंड आहे. आणि त्यांच्या त्या संबंधातून एक तिसराच पदार्थ निर्माण होतो. उदाहरणार्थ, आता मी हे शर्ट घातलेला आहे, जब्बा घातलेला आहे. त्याच्यामध्ये काही उभे आहेत धागे आणि काही आडवे धागे आहेत. कल्पना करा, की उभे वेगळ्या रंगाचे आहेत, आडवे वेगळ्या रंगाचे आहेत. समजण्यासाठी, की म्हणजे डोळ्यांनी दिसण्यासाठी, की दोन वेगळे पदार्थ एकत्र येऊन हे तंतू, म्हणजे हे कापड नावाचा एक तिसराच पदार्थ तयार झाला. अखंड आहे, कारण या दोन उभ्या आणि आडव्या तंतूंचा, धाग्यांचा संबंध जर मी काढून टाकला, तर कापड शिल्लक राहील का? अस्तित्वात राहू शकेल का? नाही. त्यामुळे त्यांच्या संबंधातून जो तिसरा पदार्थ तयार होतो, या संबंधाला म्हणायचं समवाय संबंध. आपण काय समजून घेतो ते विसरायचं नाही. सन्निधी मात्रण म्हणजे काय, की सन्निधी, त्या तो सानिध्यात असून तो असंग कसा राहू शकतो, ते समजून घेतो आपण. आता तिसरा तादात्म्य संबंध आहे. संयोग, समवाय अजून जवळ येत चाललो बरं का, अजून जितके घट्ट संबंध. तिसरा आहे तो तादात्म्य. त्याच्यामध्ये पुन्हा दोन सावयव पदार्थ इतके एक येतात, की ते एकच आहे असं वाटतं. तसे कापड आपण जर जवळनं बघितलं, तर आपल्याला उभे आणि आडवे धागे दिसू शकतात. म्हणजे त्यांच्यामध्ये थोडीशी तरी काय म्हणा जागा आहे. पण तादात्म्य संबंधामध्ये ते इतके एकत्र असतात, की जणू ते एकच वाटतात. उदाहरणार्थ, नेहमीच उदाहरण देतात,
एखादा लोखंडाचा गोळा आहे आणि तो अग्नीमध्ये, आपण लोहाराकडे जर कधी गेलो पाहिलं असेल, एखादा लोखंडाचा तुकडा जेव्हा तो त्या अग्नीमध्ये तापवतो, तर तो जेव्हा प्रचंड तापतो, लाल बुंद होतो आपण ज्याला म्हणतो, तेव्हा तो लोखंड आपल्याला दिसतच नाही. असं वाटतं तो अग्नीच त्या आकाराचा झालेला आहे. तो अग्नीचाच गोळा दिसतो. म्हणजे अग्नी लोखंड रूप झाल्यासारखं वाटतं. ह्याला म्हणायचं तादात्म्य संबंध. त्या अग्नीचा आणि त्या लोखंडाच्या गोळ्याचा. ते एकमेकांशी इतके तादात्म्य पावले, की दोघांना वेगळं दाखवताच येत नाही. असं वाटतं तो अग्नीच झालेला आहे आता. अग्नीचाच गोळा वाटतो तो, पण तो असतो लोखंडाचा गोळा. हे सगळं सांगण्याचं कारण काय? या तीनही संबंधांमध्ये आपण ज्या संबंधाबद्दल बोलतो आहे, तो संबंध बसत नाही. आणि 2 पाहिजे, सावयव पाहिजे. आत्ताच सगळं वर्णन आपण ऐकलं. अखंड, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, अखंडैक रस, एकमेवा द्वितीय. मग हे संबंध येतीलच कसे? कारण ते सावयव नाहीच आहे, ते निरवयव आहे. आता एकच संबंध उरतो शेवटचा, तो म्हणजे अध्यासिक संबंध, ज्याच्यामध्ये त्या शब्दातच आलं, की प्रत्यक्ष संबंध नाहीच आहे, पण भ्रमामुळे तो आहे असं वाटतं. म्हणजे क्रेडिट, शुद्ध मराठीत क्रेडिट कोणाकडे गेलं? ज्याला भ्रम होतो त्याच्याकडे गेलं. मग त्याची काही उदाहरणं भरपूर आहेत. नेहमीच आपला आणूया, सोडू आपण साप तो. रज्जू आणि सर्प. कल्पना करू शकतो आपण, रज्जू आणि सर्पाचा काय संबंध आहे हो? समवाय संबंध आहे, संयोग संबंध आहे, तादात्म्य संबंध आहे? काहीच नाही. त्या रज्जूचा आणि सर्पाचा खरं पाहता संबंधच नाही. पण मला सर्प भासतो ना त्याच्यावरती. मग तो मला भासतो, म्हणून मी म्हणतो त्या रज्जूवर सर्प भासला. हा जो संबंध आहे, हा आरोपित आहे. प्रत्यक्षात नाहीये. मी आरोप करतोय. अध्यासिक संबंध. किंवा शिंपलीवर चांदी भासली. मी गेलो बीचवरती फिरायला आणि मला काहीतरी चकाकताना दिसलं. असं वाटलं की चांदी. गेलो धावत जवळ. पाहतो तर शिंपली. किंवा एखाद्या झाडाच्या खोडावर किंवा दगडावर स्थाणून त्याच्यावर मनुष्याचा भास झाला. अगदी त्याप्रमाणे आत्म्याचा. आणि आत्ता म्हणजे गेले 3-4 सत्र आपण जी यादी वाचतो आहे सगळ्या अनात्म पदार्थांची, त्यांचा जो संबंध आहे तो या पद्धतीचा आहे. हे सगळं का बोलायचं? हे सगळं का सांगितलं? इतकी सविस्तर मांडणी का केली? एक तर माहिती नसेला विषय तर माहिती व्हावा. 4 प्रकारचे संबंध. आणि सन्निधी मात्रेनं म्हणतोय, त्याच्यापासून एक प्रेरणा घेतो म्हणतोय, हे एकमेकांच्या सान्निध्यात आहे असं बोलतोय आणि तरीही तो असंग आहे म्हणतो आहे आपण. तो अकर्ता आहे. हे कसं शक्य आहे? हे समजून घेण्यासाठी मांडणी केली. जशी ती रज्जू असंग आहे, जशी ती रज्जू अकर्ता आहे, ती काहीच करत नाहीये. समस्या कोण आहे? ज्याला भ्रम होतो त्याची ती समस्या. त्याला तो सर्प वाटतोय. त्या सर्पामुळे ती रज्जू विषारी झाली का? नाही. ती निर्विकार आहे. हे समजण्यासाठी इतकी सगळी मांडणी. आणि हा जो शब्द आहे, मी जसं म्हणालो, मोठा शब्द आहे, निरंतराखंड सुखानुभूती. त्यातलं निरंतर, अखंड याचा सगळा आपण विचार केला, त्यातला सुखानुभूती हा शब्द आहे. एक काय म्हणूया आपण, जे स्वरूप लक्षणाचा जो विचार करतो आहोत, त्यातलं महत्वाचं लक्षण खरं हेच आहे, विचार केला तर. सुखानुभव रूप असा त्याचा अर्थ केलेला आहे. सुखानुभव रूप ते आहे. सर्वात महत्वाचं लक्षण आहे. आणि का बरं सर्वात महत्वाचं लक्षण आहे? तर हे बाकी सगळं वर्णन ठीक आहे. हे परोक्ष ज्ञानाचा भाग म्हणून आपण सगळं समजून घेऊ, लक्षात ठेवू. पण जर कोणी विचारलं, की हे सगळं कशासाठी करायचं? हे सगळं समजावून घ्यायचं कशासाठी? मुळात विवेक चूडामणीचा अभ्यासच कशासाठी करायचा? मुळात विवेक चूडामणीचा अभ्यासच कशासाठी करायचा? हा प्रश्न जर कोणी विचारला, सारखं करावं लागतं. तर हे जे वर्णन आपण आता केलं, हर्षद म्यूटकडे लक्ष देतो का जरा? अनम्यूट होता.
हे जे वर्णन आपण आता ऐकलं आपल्याच आत्मस्वरूपाचं, किंवा हा जो अभ्यास आपण करतो तो कशासाठी करायचा, ह्या प्रश्नाचं उत्तर देणारं हे लक्षण आहे. म्हणून मी असं म्हणालो की सर्वात महत्वाचं लक्षण सुखानुभव रूप. छान आहे त्याच्यामध्ये. अ, सुख आणि अनुभव रूप असे दोन शब्द आहेत. तैत्तरीय उपनिषद आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये ब्रह्मतत्वाचं वर्णन येतं. माहिती असेल आपल्या सर्वांना, प्रसिद्ध श्रुती आहे की आनंदो ब्रह्मेती व्यजानात. आनंदो ब्रह्मेती व्यजानात आनंदात एव खलु इमानी भूतानी जायन्ते. आनंदेन जातानी जीवंती आनंदम प्रयंती अभिसंविशंती इति. काय शब्द आहे? अर्थ आहे आनंदे ब्रह्मेती व्यजानात, म्हणजे आनंद ब्रह्म आहे. व्यजानात म्हणजे असे जाणले. कोणी जाणले? वरुणपुत्र भृगू. भृगुवल्लीमध्ये तो विषय येतो. म्हणून भृगू आपल्या पित्याकडे जाऊन ब्रह्मतत्वाचं, मला ब्रह्मतत्व समजावून सांगा, अशी जेव्हा विनंती करतो तेव्हा बाकीचे सगळे विषय सोडून देऊ. पण शेवटी त्यांनी ब्रह्म कसं आहे असं जाणलं. आनंद ब्रह्म आहे असं जाणलं. आनंदो ब्रह्मेती व्यजानात. कारण काय? आता आनंदात एव खलु इमानी भूतानी जायन्ते. कारण आनंदापासूनच सर्व प्राणी उत्पन्न होतात. आनंदेन जातानी जीवंती, म्हणजे उत्पन्न झाल्यानंतर आनंदाच्या द्वाराच जीवित राहतात. काय सुंदर वर्णन आहे. आपण काय समजून घेतो आहे? सुखानुभूती हा जो शब्द आहे आपल्या या श्लोकामधला. सुखानुभव रूप म्हणजे काय? की सर्व प्राणी उत्पन्न झाल्यावर आनंदाच्या द्वारा एक तर उत्पन्न होतात, आनंदापासून उत्पन्न होतात आणि त्याच्या द्वाराच ते जीवित राहतात. त्याचं एक छोटंसं उदाहरण, हे काय म्हणे, असं नुसतं काल्पनिक वर्णन नाही आहे. आपल्या सर्वांना अत्यंत प्रिय असलेली गोष्ट म्हणजे झोप. आता ती प्रिय का आहे वगैरे हा सगळा विषय आपण सोडून देऊया. पण एक तुम्हाला एक रंजक, रोचक अशी एक विज्ञानाची गोष्ट सांगतो, की झोप हा जो विषय आहे, एक छान पुस्तक आहे व्हाय वी स्लीप नावाचं. मॅथ्यू वॉकर हा त्याचा लेखक आहे. इथे बर्कली युनिव्हर्सिटी आहे कॅलिफोर्नियामध्ये. तिथे हा डबल PhD केलेला माणूस, शास्त्रज्ञ. झोप या विषयावर भरपूर संशोधनात जे चाललेलं आहे, अतिप्रगत, त्यातला हा एक व्यक्ती. तर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे, की आपल्याला माहिती आहे की डार्विनच्या उत्क्रांतीवादाप्रमाणे सर्व प्राण्यांची उत्क्रांती झालेली आहे, असं डार्विन मानतो. गृहीत धरूया आपण. आता ती उत्क्रांती आहे की नाही हा मुद्दा बाजूला ठेवू, कारण तो वादग्रस्त असू शकतो. पण लाखो वर्ष म्हणजे मिलियन्स ऑफ इयर्स मध्ये जे जे बदल होत गेले प्राण्यांमध्ये, त्याचा विज्ञान अभ्यास करतं. अनेक बदल होत गेले. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणतात त्यांच्या थेअरीप्रमाणे, की मनुष्याला आधी शेपूट होतं, आज नाही. म्हणजे शेपूट नावाचा जो एक काय म्हणूया अवयव होता तो गळून पडला. असं म्हणतात मेडिकलच्या भाषेत. मी काही मेडिकलचा एक्सपर्ट नाही आहे. पण एक अजून शेपूट आपल्याला आहे, ते पोटात असतं. त्याला आंतरपुच्छ म्हणतात, त्याला अपेंडिक्स म्हणतात. खरं त्याचं काही काम नाही, ते कशाला ठेवलंय माहीत नाही. कदाचित काही लाखो वर्षांनी तेही गळून पडेल. विषय आपला आत्ता तो नाही आहे. मला सांगण्याचं एवढंच आहे, की एक गोष्ट आहे जी विज्ञानाने आपलं विज्ञानाने नाही, एक गोष्ट आहे जी निसर्गाने कुठल्याच प्राण्याची काढून घेतली नाही का कमी केली नाही, आणि ती म्हणजे झोप आहे. एवढंच मला सांगायचं. मग आम्हाला तैत्तरीय उपनिषद जे सांगतंय, की आनंदात एव खलु इमानी भूतानी जायन्ते आणि आनंदेन जातानी जीवंती. हे दुसऱ्या भाषेत काय सांगताय? की अरे तुम्ही कोणीही असा, म्हणजे मनुष्येतर प्राणी सुद्धा असा, तुम्ही मनुष्याचा तर प्रश्नच नाहीये. तुम्ही कितीही पापी असा, तुम्ही
कुठल्याही पद्धतीचा मनुष्य, अनंत भेद मनुष्यांमध्ये आहे. पण एक गोष्ट निसर्गाने त्यांना सगळ्यांना दिलेली आहे, ती म्हणजे झोप. कारण ती जर नसती, त्या झोपेतनं मिळणारा आनंद जर प्राप्त झाला नसता प्रत्येक प्राण्याला, तर त्याचं जीवन असह्य झालं असतं. आणि शेवटी प्रयाणानंतर, प्रयाण हा शब्द पण महत्वाचा आहे, कारण प्रयाण याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? की जिथून निघाल्यानंतर तिथे पुन्हा परत यावं लागत नाही. त्याला प्रयाण म्हणतात. परत यावं लागत नाही किंवा जिथे गेल्यानंतर परत पुन्हा यावं लागत नाही. यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असं ज्याचं प्रयाण होतं, त्याचं काय होतं? तो आनंदातच पुन्हा समाविष्ट होतो. आणि हा सुखानुभव रूप याचा हा महत्वाचा पैलू आहे, की हा अनुभव रूप आहे मात्र हे. म्हणजे काय? याचा अनुभव हे संभवत नाही. म्हणून त्याला अनुभवपणा नाही डॉक्टर काका म्हणतात. एकरूपत्वाने येणारा तो अनुभव आहे. म्हणजे तिथे त्याच्याशी एकच व्हावं लागतं, म्हणजेच आनंदरूप व्हावं लागतं, म्हणजेच सुखानुभव रूप व्हावं लागतं. म्हणून मी सुखी नव्हे किंवा मला सुख नव्हे, तर मीच सुखरूप. किंबहुना सोये जीव आत्मयाची आहे, तेथे जे काय होय तया नाम सुख माऊली म्हणते. कारण जीवाला आत्म्याचं एकरूपत्वाने ज्ञान प्राप्त होतं. आणि तेव्हा त्या ऐक्यामध्ये जे काय होतं त्याला सुख म्हणतात. आता इथे या ओवीत सुख म्हटलंय म्हणजे आनंदाबद्दल बोलणं सुरू. प्रश्न एक निर्माण होतो फक्त, की हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं, की इतकं सगळं जीव आनंदातून जन्माला येतो, आनंदावर जगतो, आनंदातच शेवटी समाविष्ट होतो वगैरे इतका सगळा आनंदी आनंद असताना, मराठी भाषा खूप गमतीशीर भाषा आहे. मी विनोदाने शब्द वापरला, आनंदी आनंद. आनंदी आनंद म्हणजे आनंदातूनच निर्मिती आहे, त्यावरच जगतो आहे, त्यातच समाप्ती आहे. तर आम्हाला का बरं अखंड दुःखाचा अनुभव आहे मग? असा प्रश्न माझ्या मनात येतो. माऊली त्याचं उत्तर पुढच्याच ओळीत देऊन टाकते. आत्ता जी मी जी ओवी म्हटली ना, किंबहुना सोय, त्याच्याच पुढच्या ओळीत माऊलींनी लगेच उत्तर दिलं आहे. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था, जे जिणे तेची सर्वथा दुःख जाणे. माझ्या प्रश्नाचं उत्तर लगेच माऊलींनी दिलं, की अर्जुना अशी ही जी सुखाची म्हणजे आनंदाची अवस्था प्राप्त न होता जगणे, तेच तर सर्वतोपरी दुःख आहे असे जाण. त्या दुःखाची व्याख्या केली आहे माऊलींनी. जशी सुखाची केली आहे ना, तशीच दुःखाची पण केली आहे या ओवीमध्ये. त्याच्याच पुढच्या ओवीमध्ये. आणि म्हणून माझी ही अवस्था आहे, की तैत्तरीय उपनिषद असं वर्णन करतंय, पण मला त्याचा अनुभव नाही. आणि का नाही? कारण ती अवस्था अजून मला प्राप्त नाही. आणि ती अवस्था प्राप्त नाही म्हणून दुःखाचे हेलकावे, मायेचे तडाखे परमपूज्य काकांच्या भाषेत. आणि मग समर्थ काय सांगतात आपल्याला कळतं काय? विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. कारण मी विषयजनित सुखाच्याच मागे अजूनही लागतोय एवढा विवेक चूडामणीचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा मला ते सौख्य म्हणजेच आनंद, म्हणजेच या श्लोकातला जो शेवटचा शब्द आहे आपला अभ्यासाचा, की सुखानुभूती कशी प्राप्त होईल? आणि ती होत नाही म्हणून आपल्याला तो अखंड दुःखाचा अनुभव आहे. तर असं हे स्वरूप लक्षणाचं वर्णन करणारं हा श्लोक 133 क्रमांकाचा. त्याचा आपला विचार आज इथे पूर्ण झालेला आहे. आणि पुढच्या वेळेला 134 क्रमांकाच्या श्लोकाचा विचार होईल. सुख, आनंद भरपूर बोलण्यासारखा आहे या विषयावरती. फार महत्त्वाचा विषय आहे, कारण तो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचाही विषय आहे. पण आत्ता त्याचा एवढा संदर्भ पुरेसा आहे. आत्ता आपण जेवढा विचार केला तेवढा. आपली वेळही झालेली आहे. आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान. मंगेश दादा, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. खूपच छान
एक एक शब्द मला कळेल असं तुम्ही समजून सांगितले. सुखानुभूती. कोणाला प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारा. मला इथे अर्थात एक जो अं, घरत यांनी लिहिलेला अर्थ जो आहे हं. की ह्यात सिद्ध झाले असं म्हणतात ते. म्हणजे त्यांना इथे सिद्धांत सांगितलाय असं म्हणायचंय का? की दुसऱ्या अर्थाने सिद्ध झाले असं म्हणतायत? आत्मा पूर्ण चेतनरूप असल्यामुळे त्याला जडाचा अनुभव होऊन तो सविशेष होत नाही, यात सिद्ध झाले. बरोबर. सिद्ध झाले म्हणजे सिद्धांत या दृष्टीनेही विचार करू शकतो आणि काय सांगायचं आहे या श्लोकामध्ये, विषय काय, मार्मिकता काय आहे, वर्म काय आहे, ह्या दृष्टीने पण विचार करू शकतो. हं. सविशेष होत नाही. आपण असंग हा जो शब्द वापरला ना, ज्याच्यासहित हं. कसं 4 संबंधांचं वर्णन केलं. तो निर्विशेष आहे, निर्विषय आहे वगैरे. हं. थांबूया? कुणाला प्रश्न नाहीत? ठीक आहे. मी शेवटचा श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासे मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.